नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत नूडल्स। एकदम मस्त असे नूडल्स आपण तयार केलेले आहेत। आता त्याची रेसिपी पाहून घेऊया। आता इथे एक कांदा घेतलेला आहे मी। आता ह्या कांद्याचे आपल्याला मोठे मोठे असे काप करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर मी इथे एक मिरची घेतलेली आहे। आता मिरचीची मात्र आपल्याला बारीक बारीक काप करायचे आहेत, कारण मिरची ही थोडीशी तिखट आहे म्हणून। या ठिकाणी तुम्ही शिमला मिरचीचं पण काप करू शकता। आता या ठिकाणी मी अर्धा किलो दोडके घेतलेले आहेत। आता ह्या दोडक्याचे आपल्याला वरचे साल काढून घ्यायचे आहेत। असे मस्त असे लांब लांब काढून घ्यायचे त्याचे साल। आपण बटाटे ज्याच्या किसतो त्याच्यानेच आपण हे वरचे साल काढून घ्यायचे आहेत, किंवा सुरीने देखील काढले तरी चालतात। आता त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेले आहे। आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण लांब मोठा साईजचा कांदा कापलेला होता तो आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये लसणाचे बारीक बारीक काप टाकलेले आहे। त्यानंतर आपण हिरवी मिरची जी बारीक बारीक कापलेली होती ती त्यामध्ये टाकायची आपल्याला। आणि हे जे वरचे साल आपण दोडक्यावरचे काढून घेतलेले होते ते त्यामध्ये टाकायचे आपल्याला। वरचे साल किंवा आपण त्याला शिरा देखील म्हणतो। आता हे जे आपण तयार करतोय ते अतिशय पौष्टिक असे आहे। वरचे साल जे आहे ते आपण फेकून देत असतो, पण त्याचा जर आपण अशा पद्धतीने तयार केली रेसिपी तर अतिशय मुलांना उपयुक्त अशी असते। आणि त्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलेले आहे। आणि थोडीशी हळद आपल्याला टाकायची आहे, आणि थोडेच तिखट टाकायचे आहे, थोडी धना पावडर टाकायची आहे, आणि हे मिश्रण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे शिरा आहे त्या एकदम पटकन अशा आपण जरी फ्राय केल्या तरी त्या नरम होतात, शिजतात, त्या पटकन शिजतात, त्याला वेळ लागत नाही। त्यामुळे नुसतं असं फ्राय जरी केलं तरी त्या व्यवस्थित होतात आणि एकदम मस्त अशी हे नूडल्स तयार होतात। आता या ठिकाणी मी थोडंसं चिली फ्लेक्स पण टाकत आहे त्यामध्ये। एकदम मस्त असे दोडक्याचे नूडल्स तयार झालेले आहेत आपले। तुम्ही ही रेसिपी निश्चित करून बघा, मुलांना खूप आवडेल। ही दोडक्याच्या शिरांचे नूडल्स अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, अतिशय पौष्टिक असे हे नूडल तयार होतात। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।